ते आधी आमच्या पक्षात होते, त्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षामध्ये गेले, आता तुमच्याकडनं कळतंय की ते आता एकनाथ शिंदेकडे गेलेले आहेत. म्हणजे आपण कपडे बदलतो तसे जर विचार बदलायला लागलो, पक्ष बदलायला लागलो तर लोकांनी विश्वास कोणावर ठेवायचा? आणि अशा पद्धतीने पैशाचा जर खेळ होत असेल, इथं आम्ही विद्यार्थ्यांशी बोलत असताना 1000 रुपये सुद्धा या विद्यार्थ्यांना महाग वाटतात आणि तिथं करोडो रुपये जर नेत्यांना, आमदारांना आणि खासदारांना फोडण्यासाठी 100 कोटी रुपये तिथं दिले जात असतील तर कुठं ना कुठेतरी गरिबावर हा अन्याय आहे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. ही जी काही भूमिका सचिन भाऊंनी बदलली आणि एकनाथ शिंदे साहेबांमध्ये त्यांनी जो आता प्रवेश केला, जे तुमच्याकडनं कळतंय जे खरं असेल तर आम्ही या गोष्टीचा कुठे ना कुठेतरी निषेध करतो आणि हे लोकशाहीला धरून नाही. हे जर चालत राहिलं तर लोकांचा विश्वास लोकशाहीवरनं, मतदानावरनं नक्कीच तिथं उडून जाऊ शकतो अशी भीती आम्हाला वाटते. पण एक लेव्हल नंतर असंही होऊ शकतं, लोकांचा उद्रेकच इतका वाढेल की उद्या जाऊन नवीन चेहऱ्यांना लोक निवडून देतील अशी भावना सुद्धा आमच्या सगळ्यांच्या मध्ये आल्याशिवाय राहत नाही. मवयाची ताकद नक्कीच कमी होती. जेव्हा महाविकास आघाडीची ताकद कमी होते असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा विरोधी पक्षांची ताकद कमी होते. विरोधी पक्षांची ताकद जेव्हा कमी होती तेव्हा सामान्य लोकांची ताकद कमी होते. सरकार मनाला वाटेल तो निर्णय घेत चाललेले आहेत. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. आता मी ज्या कार्यक्रमाला आलोय या विद्यार्थ्यांच्या भवितव्याबद्दल सुद्धा आता सरकार असा काहीतरी निर्णय घेत आहे, नाही तर घेतलेला आहे, ज्याच्यात भ्रष्टाचार होणार आहे, अन्याय होणार आहे. त्याच्यामध्ये चेहरे बघून, तोंड बघून आणि पैसा बघून तिथं नियुक्त्या केल्या जाऊ शकतील अशी आम्हाला भीती वाटते. त्यामुळे महाविकास आघाडीला अशा पद्धतीने विरोधी पक्षातल्या नेत्यांना, आमदारांना, खासदारांना अशा पद्धतीने फोडलं जात असेल तर सामान्य लोकांचा आवाज महाराष्ट्रामध्ये दाबण्याचा नाही तर कमकुवत करण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं केला जातोय, नाहीतर मित्रपक्षाकडनं केला जातोय, महायुतीच्या. त्यामुळे उद्या जाऊन असे काही निर्णय सरकारकडनं घेतले जातील या दमावर, या आमदारांच्या आणि खासदारांच्या दमावर, जे लोकशाहीला अतिशय घातक असेल. आणि उद्या जाऊन जर हे यशस्वी ठरलं तर संविधान या देशामध्ये राहील 2029 नंतर, असं काय आम्हाला वाटत नाही. पक्षाविषयी सातत्यानं चर्चा घडून आल्या. आजच बातमी आली की 2 गट निर्माण झाले. काँग्रेसमध्ये जायचं एकाला वाटतं आणि दुसऱ्याला वाटतं सत्तेत सहभागी व्हायचं. हे कोण करतं हे नेमकं काय ठरवून चाललंय? खरं तर अशी आमच्या पक्षामध्ये कुठंच तिथं चर्चा नाहीये. शेवटी चर्चा ही सातत्याने त्या ठिकाणी फक्त माध्यमांवर नाहीतर काही प्रमाणात सत्तेत असणारे जे नेते आहेत त्यांच्या माध्यमातून तिथे केली जाते. मी आत्मविश्वासाने सांगू शकतो पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जो चालणारा पक्ष आहे तो विचाराबरोबर नक्कीच भक्कमपणे तिथे राहील आणि कुणीही आमच्या पक्षातून वेगळा तिथे निर्णय घेणार नाही. पक्षाच्या बाबतीत जसं मी आश्वासित तुम्हा सर्वांना केलं तसं मी माझ्याबद्दल तिथं बोलू शकतो. काही झालं तरी मी भाजप बरोबर नाही तर त्या विचारावर तिथं जाणार नाही. असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी अनेकदा दिले. आता उद्धव ठाकरेंचा पक्ष तिसऱ्यांदा फुटलाय. आज असे आश्वासन अनेकदा उद्धव ठाकरेंनी दिलं होतं. पहिला तो प्रयोग गुवाहाटीचा झाला, आता खासदार फुटले. आता हे म्हणून ऑपरेशन घड्याळ किंवा ऑपरेशन तुतारीची पुन्हा चर्चा आहे. तुमचे खासदार आमदार फुटतील का? मला वाटत नाही. त्याचं मुख्य कारण तुम्हाला सांगतो. एक तर हे खासदार का फोडले जात आहेत, डिलिमिटेशन कायदा काही झालं तरी भाजपला या राज्यामध्ये तिथं देशामध्ये तिथं आणायचं आहे. जसं वॉर्ड फोडतात, प्रभाग फोडतात, तसंच यांना लोकसभा आणि विधानसभेचे मतदारसंघ फोडायचे. त्यांच्या मनानुसार त्यांना ते डिझाईन करायचे जेणेकरून त्यांचं जास्तीत जास्त मतदान एका मतदारसंघामध्ये वाढलं पाहिजे. गेल्या वेळेस हा जो काही रूल होता तो महिला आरक्षणाच्या अंतर्गत लपून आणला जात होता. तो लोकांनी तिथं असणाऱ्या खासदारांनी हाणून पाडला. पण मग जे अमित शाह साहेब आहेत, मोठे नेते, ते 18 दिवस वेस्ट बेंगॉलच्या इलेक्शनमध्ये तिथं राहिले. सहसा ते 2च दिवस कुठल्याही मतदारसंघात नाही तर कुठल्याही राज्यात तिथं राहतात. ते 18 दिवस राहिले. तिथं काही केलं, SIR केलं, पैसा वाटला. तिथं भाजपची सत्ता आली. लगेच टीएमसीला फोडलं. टीएमसीचे 20, 6 उद्धव ठाकरे साहेबांचे आणि पुढे जाऊन मला वाटत नाही दुसरा कुठला पक्ष फोडेल. आता ते 26 अतिरिक्त मिळाले. त्यांना 40 खासदारांची कमतरता आहे. आमदार फोडण्यापेक्षा खासदारांवर त्यांचं नक्कीच जास्त लक्ष आहे. पण खूप यशस्वी होतील असं आम्हाला वाटत नाही. होणार ना, प्रयोग होणार.
फोडण्याचा प्रयत्न तिथं केला जाणार, पण आमच्यातले कुठलाही खासदार तिथं फुटेल असं आम्हाला तरी वाटत नाही. नाही, मात्र अस्वस्थता आहे का की तुम्ही असं म्हटलात की मी तरी भाजपसोबत जाणार नाही, म्हणजे दुसरे कोण जाण्यास तयार आहेत का? तुम्ही नाही, मी तुम्हाला उदाहरण सांगत असताना पहिलं पक्षाचं सांगितलं, नंतर मी एकटा इथं असल्यामुळे आणि आता बोलत असल्यामुळे मी माझ्याबद्दल तुम्हाला आश्वासित केलं. फक्त मनामध्ये कधी ना कधीतरी कुठे ना कुठेतरी पैसा एवढा मोठ्या प्रमाणात देत असतील तर एक खतखत नक्कीच आहे की एकदा निवडून आल्यानंतर पैशाच्या जोरावर जर पार्टी आणि आमदार आणि खासदार फोडले जात असतील तर लोकशाहीला नक्कीच धोका आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचं पुन्हा पुन्हा येतोय. 2 गट तुमच्यात पडलेत का? असं काही झालंय का? नाही एक गट ना, म्हणते की काँग्रेसमध्ये विलिनीकरण व्हावं पक्षाचं, दुसरा गट म्हणतोय की नको, आपल्या आपण स्वातंत्र्य, अशी काही चर्चा झाली? अशी चर्चा हा, काँग्रेसने पण काही प्रस्ताव नाही, असं कुठलाही प्रस्ताव तिथं आला असेल असं मला वाटत नाही. शेवटी प्रस्ताव जेव्हा केव्हा येत असतात त्या 2 प्रमुख काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांमध्ये आणि आमच्या प्रमुख नेत्यांमध्ये कदाचित ती चर्चा होत असावी, नाहीतर कुठलाही असा निर्णय त्या लेवलला घेतला जात असतो. पण तशी कुठेही आम्हाला अंदाज नाही की वर असा कुठला प्रस्ताव काँग्रेसकडनं आलेला आहे. आणि राहिला आमचा प्रश्न, आम्हालाही या बाबतीत कुठेही आमच्या पक्षप्रमुखांकडनं या बाबतीतली चर्चा तिथं झालेली नाही. पवार काल बारामतीवर बोलताना असं म्हणाले की मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली, लवकरच अर्थ खातं आपल्याकडे येईल. मात्र पक्षातले नेते असं म्हणतात की अर्थ खात्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. एकीकडे जय पवार असं म्हटले की नाही, मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली, आणि पक्षातले ज्येष्ठ नेते म्हणत असतील की त्याच्यावरती चर्चा नाही. दडपण आहे का त्या पक्षावरती? दडपण म्हणजे आता तो पक्ष आणि तसंच एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा खासदारकीची आज जरूरत असल्यामुळे भाजपला डिलिमिटेशन कायदा करूच तर आता सगळ्यांनाच भाजप समजून घेईल, जवळ करेल. पण या 2 मित्रपक्षावर सुद्धा विश्वासघात भाजप 100% 2029च्या आधी करणार. कारण का भाजपच्याच मोठ्या मोठ्या नेत्यांनी सांगितलं एकला चलोचा नारा 2029ला आमचा असेल. हे जे फायनान्स मंत्रालय भाजप देईल असं मला तरी तिथं वाटत नाही. राहिला प्रश्न, कुठल्याही भाजपच्या एखाद्या नेत्यांनी शब्द दिला तो पूर्णच होतो असं कधीच तिथं कंपल्सरी नाहीये. त्यामुळे आम्हाला सुद्धा शेतकऱ्यांच्या बाबतीतला एक शब्द दिला होता, संकटमोचक नेते महाजन साहेबांनीच दिला होता आणि 2दा देऊन सुद्धा त्याच्यात काही झालेलं नाही. त्यामुळे काही लोकांना एखादी चर्चा झाली तर खूप गारगार वाटतं, भारी भारी वाटतं. पण भाजपबरोबर चर्चा करणं म्हणजे ते खरं होईल असं नक्कीच नाही. आणि जेव्हा चर्चा आणि सकारात्मक असतात तेव्हा मात्र नक्कीच असतं की काहीच होणार नाही. दादांचा पक्ष चालवतोय कोणी? दादांचा पक्ष कोण चालवतोय? जय पवार एक स्टेटमेंट करत असतील आणि सिनियर नेते दुसरं स्टेटमेंट करत असतील तर मग दादांचा पक्ष चालवतोय कोण? दादांचा पक्ष आज जो कोणी भक्कमपणे उभा आहे, दादांवर प्रेम करणारे खरे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमुळे आहे. पण आजची जर तिथं परिस्थिती बघितली, ज्या पद्धतीने एमएलसी पदं दिली गेली, ज्या पद्धतीने खासदारकीची पदं दिली गेली, कुठं ना कुठंतरी भाजपचा एक खूप मोठा दबाव त्या पक्षावर तिथं आम्हाला जाणवतो. आता आपल्याला बघावंच लागणार आहे येत्या काळामध्ये जेव्हा केंद्रामध्ये मंत्रिपदं दिली जातील तेव्हा मराठी माणसाला तिथं पाठिंबा दिला जाईल का गुजरात कनेक्शन वापरून एखाद्या गुजराती नेत्यांना त्या ठिकाणी मंत्रिपद मिळेल हे येत्या काळामध्ये आपल्याला बघावं लागेल. विमान अपघाताचं काय झालं होतं? काय लेटेस्ट 5 महिने काय अपडेट आहे? एकतर त्या बाबतीत सीआयडी कडनं कुठंच काही केलं जात नाही. सीआयडीला कुलूप घेऊन गेल्या वेळेस गेलो होतो. काल छत्रपती संभाजीनगरला शेतकऱ्यांचं आंदोलन असल्यामुळे काल सीआयडीकडे जाता आलं नाही. पण आता 100 पुरावे माझ्याकडे असतील तर 50 पुरावे आम्ही बाहेर आणलेले आहेत. अपेक्षा होती की त्याच्यावर एक चांगलं इन्व्हेस्टिगेशन, पारदर्शक इन्व्हेस्टिगेशन तपास त्याच्यावर होईल, पण दुर्दैवाने तो झाला नाही. राहिलेले 50 पैकी माझ्याकडे आता 10 जे काही पुरावे आहेत ते पुढच्या काही दिवसांमध्ये मीडियासमोर पूर्वीच्या स्टाईलमध्ये मी आणणार आहे. विषय एवढाच आहे, सगळेच्या सगळे पुरावे मी समोर आणले तर मग उद्या जाऊन अडचण ही होणार आहे. जेव्हा एआयबी रिपोर्ट देईल, सीआयडी रिपोर्ट देईल आणि माझ्याकडे हे जे राहिलेले पुरावे माझ्याकडे जेव्हा ठेवले जातील आणि जेव्हा ते रिपोर्ट देत असताना त्यात खोटेपणा वाटला तर हे आलेले पुरावे आम्ही क्रॉस व्हेरीफाय करून हे कसं खोटे पद्धतीने दादांचं इन्व्हेस्टिगेशन चालू हे आम्ही दाखवू शकतो. पण लवकरच एक प्रेस कॉन्फरन्स, काही पुरावे आमच्याकडे जे आलेले आहेत कशा पद्धतीने व्हीएसआरला वाचवलं जाते, का वाचवलं जातं आणि व्हीएसआर कुठल्या कुठल्या वेगळ्या वेगळ्या व्यवसायामध्ये आहे आणि दादांच्या ऍक्सिडेंटचं आणि व्हीएसआरचं
कसं तिथं लिंकिंग आहे हे मात्र त्या ठिकाणी खरं आहे. आणि त्याच्याच बरोबर मला असं कळतंय माझ्या बंधूंना म्हणजे पार्थ पवारांना तिथं डिफेन्सची कमिटी दिली. चांगली गोष्ट आहे, डिफेन्स फार महत्वाची कमिटी असते. पण मला त्यांना एकच सांगायचंय, एक असे महाशय आहे, एक अशी कंपनी आहे जी डिफेन्सची संलग्न आहे, मराठी माणसाची आहे. त्यांच्याकडे एक असं डिव्हाइस आहे, एक असं मशीन आहे आणि कदाचित ते इस्रायलकडनं घेतलं गेलं आहे जे कोणाचंही हेलिकॉप्टर, विमान नाहीतर ड्रोन हे सहजपणे तिथं पाडू शकतं. ती टेक्नॉलॉजी कुठली, ती कंपनी कुठली, त्याच्या मागे कोण, याचा आता डिफेन्स कमिटीमध्ये आपण गेल्यामुळे तुम्हाला जरा खोलात जाऊन चांगला अभ्यास करता येईल असं मी माझ्या बंधूंना या मीडिया प्रेस कॉन्फरन्सच्या मदतीने विनंती करतो. म्हणजे तुम्हाला शंका आहे दादांचं विमान तसंच पाडलं गेलं असं? शंका अनेक आहेत, पण कुठेतरी इन्व्हेस्टिगेशन योग्य दिशेने गेलं पाहिजे ना. काय काय होऊ शकतं, कसं होऊ शकतं, भारतामध्ये अशा काही टेक्नॉलॉजी आहेत का याचा अभ्यास आम्ही जेव्हा केला तेव्हा महाराष्ट्राचीच एक कंपनी तिथं निघाली की ज्यांचं आणि इस्रायलच्या एका कंपनीबरोबर त्या बाबतीतलं टायप आहे. ती टेक्नॉलॉजी वापरली गेली असं मी म्हणणार नाही, पण जेव्हा शंका असतात शंका व्यक्त करायला काय हरकत आहे. माझं एवढंच आहे, आजपर्यंत ज्या ज्या शंका मी व्यक्त केल्या त्याच्यावर कुणी उत्तर दिलंय का? एआयबीला उत्तर दिलंय का? सीआयडीला उत्तर दिलंय का? कुणीच तिथं उत्तर दिलं नाही. कोणाची कंपनी महाराष्ट्रात कोण आहे इथं? आता चला ना, आता टप्प्याटप्प्यात आपण जाऊया. तुम्ही पण रिसर्च केला, कारण का पार्श्वभूमी आहे का त्या माणसाची, काही राजकीय पार्श्वभूमी? जेव्हा मी प्रेस कॉन्फरन्स त्याच्या मृत्यूला हे तुम्हाला मला सामान्य लोकांना हे नक्कीच तिथं वाटतंय, पण सत्ताधाऱ्यांना, मित्रांना, सत्ताधाऱ्या मित्रांना आणि जवळच्या लोकांना जर या बाबतीत काहीच वाटत नसेल तर का आपण त्या बाबतीत काय म्हणणार? त्याची काही राजकीय पार्श्वभूमी आहे का? अशी माहिती दिली आहे का की मराठी माणसाकडे असं ते उपकरण आहे ज्याने विमान पाडता येतं, यंत्रणांना कळवलं तुमचं मत आहे का सीआयडीकडे जाऊन हे पोहोचवावं? सीआयडीकडे गेल्यानंतर सीआयडी काय करते ते सीआयडीच्याच अधिकाऱ्यांना माहित नाही. सीआयडीला किती मोठं काम दिलंय की जी काय खोटी दारू पुण्यामध्ये विकली जाते ते शोधण्याचं काम आता सीआयडीला दिलंय. म्हणजे एवढं मोठं प्रमोशन सीआयडीचं होत असेल आणि दादांचा एवढा मोठा विषय सीआयडीकडे जो आहे त्यात काहीच होत नाही, याच्यावरनं दुर्दैव म्हणावं लागेल. सीआयडी बद्दल आदर आहे, पोलिसांबद्दल आदर आहे, पण आजची सीआयडी जे वरच्या लोकांच्या आदेशावरनं चालते त्याच्यावर मात्र त्या ठिकाणी वाईट वाटतं. सत्यता पोलीस जर आरएसएसच्या म्हणजे ज्याची कंपनी आहे ज्याची कंपनी आहे तो नेता सत्तेत आहे का? पत्रकारांनी विचारा. दादा तो जी कंपनी ज्याची आहे तो सत्तेत नाही, तो व्यावसायिक आहे, त्याला पाठबळ देणारे मात्र सत्तेत आहेत. नाही होणार. राजकीय पार्श्वभूमी आहे का त्या मराठी उद्योगपतीची राजकीय पार्श्वभूमी काय आहे, काही आहे का? राजकीय नेत्याचं पाठबळ आहे म्हणून तुम्ही नाव सांगितलं असं काही आहे का? आहे, पाठबळ नक्कीच तिथं आहे, बऱ्याच लोकांचं पाठबळ आहे आणि असे काही लोक त्याच्यामध्ये आहेत, त्यांची नावं आता तरी मला तिथं घेता येणार नाहीत. आणि जी कंपनी आहे त्याचा थोडासा अभ्यास तुम्ही केला तर लगेच तिथं तुम्हाला कळून येईल काही दिवसांपूर्वी ती कंपनी काय होती, आता काय आहे आणि कोणाचं कुठं टायप आहे याच्यावरनं काही प्रमाणात अंदाज येईल. की दादांच्या मृत्यूपेक्षा ती कंपनी मोठी असू शकत नाही. तो एवढा मोठा नेता आहे का की रोहित पवार त्यांचं नाव घेत नाही किंवा कोण असा उद्योजक आहे रोहित पवार त्यांचं नाव घेऊ शकत नाही? म्हणजे याचा अर्थ काय दबाव आहे का त्यांचा? VSR त्या कंपनीचं नाव घेतलं तर VSR होणार आहे असं तुम्हाला वाटतं का? हा. कोण आहे? असं कोण बडा उद्योजक? काय झालंय, 9 वर्ष राजकारणामध्ये मी आहे, आजपर्यंत माझ्याकडनं चुकीचा शब्द कधीही गेला नाही. आणि पत्रकार आमचे मित्र असताना किती हुशार प्रश्न विचारला, जेव्हा योग्य वेळेस योग्य उत्तर देण्याचा जर निर्णय तिथं मी घेतला असेल तेव्हाच तिथं मी उत्तर दिलेलं आहे. पण एक नाही, कुणी असा एखादा व्यक्ती आहे जो राजकारणात नाहीये, सरळ नेऊन सोडा ना तुम्ही. नाही तो व्यावसायिक आहे, पाठबळ देणारे बरेच सत्ताधारी त्याच्यामध्ये आहेत. दादा तुम्ही मफलर वगैरे दाखवले होते, फोटो दाखवले होते सीआयडी कार्यालयाच्या बाहेर, त्याचा काही तपास सीआयडीने लावलाय का? तुम्हाला काही उत्तर आलं का त्याचं? काय कुणाचे आहेत काय? मी म्हणले होते मी योग्य वेळी समोर आणणार, पण तुम्ही- मफलर कोणाचा आहे असं नाहीये. VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या लग्नात जे कोणी गेले होते त्यांनी सगळ्यांनी तो मफलर घातला होता. मफलर घातणाऱ्या लोकांना मी तिथं संदेश दिला होता, आता तरी दादांच्या इन्व्हेस्टिगेशन बद्दल तुम्ही थोडीशी मदत करा. त्याच्यामध्ये जसं मी सांगितलं, अजितदादांच्या अपघातामध्ये जी VSR कंपनी ही सहभागी आहे त्यांच्या मुलाच्या लग्नामध्ये हे
या देशातले एव्हिएशन मंत्री सुद्धा गेले होते, त्यांचे नातेवाईक सुद्धा गेले होते, ज्याच्यामध्ये चंद्रबाबू नायडूंचं नाव मी घेतलं होतं, प्रफुल्ल पटेल त्याच्याचबरोबर त्यांचे काही OSD पण गेले होते आणि बरेच नेते आहेत, बरेच महाराष्ट्रातले सुद्धा भाजपचे नेते आहेत आणि बरेच दुसऱ्या राज्याचे मध्य प्रदेशचे सुद्धा भाजपचे नेते आहेत. काय आहे की सगळेच विषय आत्ता लगेच सांगितले तर तुम्हालाही माहिती असेल, आतापर्यंत दिलेल्या माहितीवरच सीआयडी आतापर्यंत काय केलेलं नाही. त्यामुळे आमचं एवढंच मत आहे, आता सीबीआयवर पण आमचा खूप विश्वास राहिलेला नाही, कारण नीट परीक्षेच्या बाबतीत सीबीआयने खूप जल्लद तिथं कारवाई सुरू केल्या होत्या, पण मग आता गप बसले. म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीने तो मुद्दा त्यावेळेस गरम केला आणि सीबीआय परत सुटली होती एकेकाला उचलत. आता मात्र ते गप्प झालेले आहेत, त्यामुळे सीबीआयवर पण आम्हाला विश्वास नाही. तर येत्या काळामध्ये ज्युडिशियल एन्क्वायरी या बाबतीत करावी का, त्यासाठी कशी विनंती करावी या बाबतीत आम्ही विचार करत आहोत. आता ऑपरेशन तुतारीची पण चर्चा आहे, तर ऑपरेशन टायगर नंतर आता ऑपरेशन तुतारी होण्याची शक्यता आहे, तर पक्षाकडून काय काळजी घेतली? संवादाची काळजी. पवार साहेब कुठल्याही खासदाराला कधीही ते भेटू शकतात, सातत्याने पवार साहेब बोलत असतात. सुप्रियाताई सुद्धा खासदारांच्या संपर्कात आहेत, त्यामुळे मला वाटत नाही की आमच्या पक्षातून कुणीही या बाबतीत विद्रोह करेल, नाहीतर विद्रोहापेक्षा गद्दारी करेल असं आम्हाला वाटत. याला जोडून तुम्ही शंका उपस्थित जर केलेली शरद आहे. पवारांनी ठरवलं तर एनडीए सोबत जाणार का? पवार साहेब कसे आता 60-65 वर्ष ज्या विचाराच्या विरोधात लढलेत आणि मग आत्ताच्या महत्वाच्या काळामध्ये पवार साहेब महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांवर कधी असा निर्णय लादणार नाही, नाहीतर स्वतः तिथं निर्णय घेणार नाही जो त्यांना कधीच पटलेला नाही. त्यामुळे पवार साहेबांच्या विचारावर आम्ही सर्वजण काम करतो आणि पवार साहेबांचा विचार हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महामानवांच्या विचाराने घडलेला विचार आहे. पण जर समजा पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी तुम्हीच म्हणता धोका आहे, आज न उद्या जे ऑपरेशन टायगर झालं तरी होऊ शकतं, कारण सरकारला ते 40 खासदार हवी आहेत, तुमचेच सध्या सॉफ्ट टार्गेट होऊ शकतं. म्हणून पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी फुटण्या न साठी एक गट म्हणतोय तुमच्यातलं सत्तेत जाऊया, मंत्रिपद घेऊया, आणि दुसरा गट म्हणतोय काँग्रेस सोबत जाऊया. त्यात तुम्ही तुमची भूमिका सांगितली, मी भाजप सोबत जाणार नाही, मग काँग्रेस सोबत जाण्यात तुम्ही अनुकूल आहात का? नाही, मग आता मला एक तुम्हाला विनंती करायची आहे की तुम्हाला एवढं म्हणजे तुम्ही एवढे प्रश्न आम्हाला विचारतात, म्हणजे तुम्हाला नक्कीच माहिती 2 गट आहेत असं वाटतंय तुम्हाला, तर त्या गटाचं या गटाचं प्रतिनिधित्व कोण करते त्याचं एक नाव मला तुम्ही द्या आणि दुसऱ्या गटाचं प्रतिनिधित्व कोण करते ते द्या. ते नावं घेऊन लगेच मी पवार साहेबांकडे जातो आणि त्या बाबतीत त्यांच्याशी चर्चा करतो. बरं, दुसरं आपलं अपडेट द्यायचं. सचिन अहिरांनी फॉर्म भरलाय. शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात कर्जमाफी सरकारने तारीख दिली होती ठरवली आणि त्या तारखेला आम्ही कर्जमाफी करून सांगितलं होतं, पण अद्याप कर्जमाफी मिळालेली नाही. 30 तारखेपर्यंत म्हणजे आज ते लागू करणार होते, पण त्यांनी सांगितलं 5 तारखेपर्यंत. कदाचित असं समजूया आमच्या बैठकीसाठी सरकार ते थांबलेलं आहे, कारण आम्ही असे मुद्दे पुढे आणलेले आहेत ज्याच्यातून 70% शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. आता शेतकऱ्यालाही कळालेलं आहे आणि सरकारला सुद्धा कळालेलं आहे. त्यामुळे आज उद्या आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटून विनंती करू. अजून सुद्धा आम्ही त्या लेवलला आक्रमक झालेलो नाही, कारण खूप आक्रमक होऊन या मुद्द्याला बगल सरकार देऊ नये अशी आमची इच्छा असल्यामुळे अजून सुद्धा आम्ही संवादाच्या भूमिकेत आहोत. आज नाही तर उद्या संकटमोचक अंकल मंत्री साहेब आमचे गिरीश महाजन साहेब त्यांना आम्ही भेटू, विनंती करू आणि त्याच्याचबरोबर मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा विनंती करू की शेतकऱ्यांच्या वतीने हा निर्णय जो तुम्ही कर्जमाफीचा घेतला त्यात ज्या अटी आहेत त्या कृपा करून काढण्यात याव्या. 6 जुलैला परत आंदोलन करणार आहात तुम्ही काय? त्यानंतर इकडचं कांदा आंदोलन पण झालं. शेतकऱ्यांना सध्या 7/12 मागितला जातोय, खत देताना, बी देताना, त्यांचं सगळ्या गोष्टीमध्ये हे केलं जातंय. शेतकऱ्यांच्या बाबतीतले निर्णय घेताना एकतर उशीर केला जातोय आणि आता गेलेल्या खासदारांना निधी तात्काळ दिला गेलेला आहे एका बाजूला. आता हे काय चाललंय? खासदारांना अजून निधी दिलेला नाही, सरकारचा नाही तर शासनाचा व्यक्तिगत निधी नक्कीच दिलेला आहे. तो काय सहज सोपं 50-60 कोटी रुपये एका माणसाला द्यायला काहीच हरकत नाही. म्हणजे आपल्या शक्तीपीठ मार्गातून 40,000 कोटी रुपये त्यांना तिथून निघणार आहे, हे आम्ही पुराव्यासकट सांगू शकतो. त्यामुळे वेगळं काय नाही. त्यांना पैसे द्यायला पैसे आहेत, पण इथं 1 लाख आमचे कॉन्ट्रॅक्टर, त्याला मराठी कॉन्ट्रॅक्टर त्यांना द्यायला पैसा नाही. विद्यार्थ्यांकडनं 1000 रुपयाची फी अजून सुद्धा घेतली जाते, त्याला मात्र तुम्ही मोफत करायला तुमच्याकडे पैसा नाही. आणि इतर जे काही महत्वाच्या योजना आहेत त्या ठप्प झाल्यात पैसे नसल्यामुळे. त्यामुळे सरकार निर्णय घेत असताना काय झालंय, गुजराती कॉन्ट्रॅक्टर गुजरातचे आणि आंध्राचे कॉन्ट्रॅक्टर त्यांचं ते ऐकतायत. ते कॉन्ट्रॅक्टर सांगतात हा प्रोजेक्ट घ्या, तो प्रोजेक्ट घ्या,
आणि तशा पद्धतीने प्रोजेक्ट हा डिझाईन केला जातो. आता हा शक्तीपीठ मार्ग जो आहे तो तसं बघितलं तर एक आंध्राची का कुठली तरी कंपनी आहे जी तिथं मायनिंग करते. जे खनिज जे आहे त्या खनिजाला जर जुन्या रस्त्याला आणलं तर त्यांना प्रति ट्रक खर्च मोठ्या प्रमाणात वाढतोय. त्यामुळे एक पर्याय म्हणून हा 1,20,000 कोटीचा जो रस्ता बांधला जातोय 25 वर्षामध्ये त्या कंपनीला तेवढा फायदा फक्त ट्रान्सपोर्ट कॉस्टमध्ये तिथं होणार आहे आणि त्या अनुषंगाने तो रस्ता तिथं बनवला जातो अशी चर्चा. आणि त्याच्याचबरोबर त्याच्यातून 40,000 कोटी रुपये या पक्षांना सत्तेतल्या पक्षांना मिळत असेल तर तो पैसा 2029चं इलेक्शन लढताना आमच्या आणि लोकांच्या विरोधात वापरायला तो पैसा असावा या भूमिकेतून हे केलं असावं असं म्हणतात. आता राहिला प्रश्न तुमचा शेतकऱ्यांच्या बाबतीतला. शेतकऱ्यांना सरळ सरळ ते फसवत होते. आपण आंदोलन केल्यामुळे शेतकऱ्यांनाही कळालं आणि सरकारलाही कळालं की आता शेतकऱ्यांना कळालेलं आहे की आपण त्यांना फसवत होतो. आमची अजून सुद्धा विनंती आहे पुढच्या 1-2 दिवसामध्ये त्या त्रुटी तुम्ही काढाव्यात आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा. दादा, ऑनलाईन परीक्षेच्या संदर्भातच मुख्यमंत्री असं म्हणाले या सगळ्या GRचा हे करताना उल्लेख करताना की काही पुण्यात क्लास चालक आहेत जे की आंदोलन करायला मुलांना पाठवतात. त्यांचं काम आहे की विद्यार्थ्यांना शिकवणं, त्यांना चांगलं बनवणं, त्या परीक्षेसाठी पात्र ठरवणं आणि त्यासाठी जे आहे ते ऑनलाईन परीक्षेचा आग्रह आहे की यामध्ये मोठं आर्थिक गणित आहे जे क्लास चालकाचं आणि वेगवेगळ्या प्रकाशकांचं आहे. त्यामधलं तुमचं मत काय? त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे का खऱ्या विद्यार्थ्याला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका स्पष्ट आहे. मात्र हे जे अशा प्रकार जर होत असतील या सगळ्या प्रकरणात तर तुमची भूमिका काय तुम्ही विरोध करत असताना? आता मला तुम्ही सांगा क्लासवाले जे कोणी क्लास चालक असतील त्यांना याच्यातून काय फायदा मिळणार आहे? याचा विरोध करून पण फायदा नाही आणि बाजूली बोलून सुद्धा फायदा नाही. परीक्षा सरकार घेणार आहे, परीक्षा क्लासवाले तर घेणार नाही. क्लासवाल्यांना पैसे काय मिळणार नाहीत. आता ह्याच्यामध्ये जे काय आता तुमची जबाबदारी आहे ना, मुख्यमंत्री साहेबांची सरकारची जबाबदारी आहे. मग जबाबदारी तुमच्यावर असताना मग या मुलांकडनं 1,000 रुपये तुम्ही कशाला घेताय? मग मुलांचा या बाबतीतला विरोध असताना हे काय क्लास चालकांचा विरोध आहे असं नाही, विद्यार्थ्यांचा विरोध आहे. त्या विद्यार्थ्यांनी पुराव्यासकट सांगून दिलेलं आहे याच्यामध्ये भ्रष्टाचार कसा होतो. तलाठी भरतीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे काय होतंय की मुख्यमंत्री साहेबांवर लोड जरा जास्त असावा आणि त्यामुळे त्यांना जे काय अधिकारी सांगतात तेच त्यांना कुठेतरी खरं वाटतं. आमचं एवढंच मत आहे मुख्यमंत्री साहेबांना, तुम्ही हुशार आहात, वकील आहात, नक्कीच आम्ही जवळून तुम्हाला तिथं बघितलेलं आहे. तुम्हाला जर एखादा मुद्दा नीट सांगितला गेला तर तुम्ही समजून घ्याल. मग आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही संधी द्या, विद्यार्थी तुमच्यापर्यंत येतील, चर्चा करतील, तुम्ही समजून घ्या. तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही निर्णय घ्या. आणि जर सरकार त्या बाबतीत सुद्धा निर्णय घेणार नसेल तर आम्ही यांच्या बाजूने लढायला तिथं तयार आहे. त्यामुळे त्यांना सांगणारे लोकच चुकीचे असं आमचं मत आहे. याच्यात कुठेही क्लासवाल्यांची काही चूक आहे असं नाही. आणि उद्या जाऊन क्लासवाल्यांनी सुद्धा जर या विद्यार्थ्यांवर अन्याय केला ना तर क्लासवाल्यांच्या विरोधात सुद्धा आम्ही आंदोलन उभं करू शकतो. 6 जुलै रोजी पुन्हा आंदोलन घेत आहे संभाजीनगरमध्ये टीईटी पेपर फुटीच्या विरोधात. काय आंदोलनाचं स्वरूप आहे? कोण असणार आहे आंदोलन? नाही, आंदोलन मी घेतोय असं नाही, काही विद्यार्थी आंदोलन तिथं घेणार आहेत आणि त्या आंदोलनामध्ये तिथं यावं अशी काही विद्यार्थ्यांची इच्छा होती. त्यामुळे आम्ही आंदोलन फायनल झालं, कळतंय की ते फायनल झालेलं आहे, तर 6 तारखेला जाऊन त्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्याची जबाबदारी आमची आहे. आता त्या टीईटीमध्ये सुद्धा 6.5 लाख विद्यार्थी परीक्षा देत असतात. तिथं सुद्धा पेपर फुटला, म्हणजे नीटचा पेपर फुटला, टीईटीचा फुटला, आता हे ऑनलाईन होते. आधी तलाठी फुटला होता, पोलीस भरतीचा फुटला, आता हे म्हणजे काय झालंय, हे सरकारच फोडाफोडीच्या ह्याच्यावर अवलंबून असल्यामुळे हे खासदार फोडले, आमदार फोडले, पक्ष फोडले आणि याच्यावर हे सरकार निर्माण झालं. त्यामुळे यांना फोडाफोडी जरा जास्तच आवडते. आमचं हेच मत आहे, काय करा तुम्ही, परीक्षा कधी घेणार ती तारीख सांगा, पेपर कधी तुमचा निकाल कधी लागणार ती तारीख सांगा आणि पेपर कधी फोडणार ती सुद्धा तारीख सांगा. इतकं दुर्दैव तिथं झालेलं आहे आणि याच्यामुळे मानसिक ताप जो आमच्या विद्यार्थ्यांना होतोय त्यातून विद्यार्थी हे रिकव्हर होऊ शकत नाहीत आणि त्यामुळेच नीट परीक्षेत या देशामध्ये 22 विद्यार्थ्यांनी दुर्दैवाने तिथं आत्महत्या केलेली आहे. शिंदेना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार अशी चर्चा आहे. आता ऑपरेशन टायगर झालं, नाही. खासदार पुढले तिरुपतीला पण जाऊन आले ते. खासदारांचं पण नाव चर्चेमध्ये आहे की मंत्रीपद मिळेल. काय वाटतं? नाही, विस्तारात पार्थ पवारांना संधी मिळेल का गुजराती कनेक्शन असल्यामुळे एका दुसऱ्या नेत्यांना तिथं संधी मिळेल हे आपल्याला बघावं लागेल. राहिला प्रश्न श्रीकांत शिंदेचा, नक्कीच त्यांना चांगलं पद तिथं मिळू शकतं असं आम्हाला वाटतं. आणि त्याच्याचबरोबर अशी चर्चा आहे की महाराष्ट्रातला भाजपचा एक प्रमुख नेता, त्यांना दिल्लीमध्ये एक प्रमुख जबाबदारी, सगळ्यात प्रमुख नाही पण त्यातल्या त्यात प्रमुख जबाबदारी
ही मिळू शकते आणि महाराष्ट्रातला एक लहाना मंत्री त्याला एक मोठी जबाबदारी महाराष्ट्रात मिळू शकते अशी एक चर्चा तिथं आहे. नाव काय ते लहान नेत्याचं नाव सांगू शकतं का? ते बघूया कसं आहे. कोणाला मुख्यमंत्र्यांना अर्थ खातं असं काय आहे का दिल्लीतलं सेंट्रलचं अर्थ खातं असं काय माहिती आहे का? तर चर्चा मुख्यमंत्री सातत्याने देवेंद्र होते फडणवीस की, राज्यात अमित भाई उपमंत्र्यांना होणार, फडणवीस अर्थमंत्री होणार केंद्रात आणि शिंदे राज्यात मुख्यमंत्री होणार. ही त्यासाठी ऑपरेशन टायगर एक पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा आता तुमच्यावर घातला जाणार. त्यासाठी मग म्हणूनच आधी तुमच्यातले काही लोक आग्रह करतात नाही आपण सध्या जाऊन बसू फोडलं जाण्यापेक्षा. आमचा पक्ष फुटणारे आणि आमच्यातले काही लोक सत्तेत जाऊन बसावं हे सांगतात हे मात्र खरं आहे का खोटं आहे आणि बाकीच्या गोष्टी तुम्ही बोलल्यात त्या खऱ्या आहेत. दादा टीईटीच्या पेपरफुटी प्रकरणामध्ये दादा भुसेंनी राजीनामा द्यावा. जो कोणी व्यक्ती त्या पदावर असतो मंत्री म्हणून चांगला निर्णय घेतला तर वाहवा तुम्ही करून घेतला, तुमचा सत्कार करतात आणि मग तुमच्याच विभागामध्ये भ्रष्टाचार झाल्यानंतर पेपर फुटला तर त्याची जबाबदारी सुद्धा तिथं घ्यावी. काँग्रेसच्या काळामध्ये सांगावं लागत नव्हतं, मंत्री स्वतःहून राजीनामा तिथं द्यायचे. पण या सरकारमध्ये म्हणजे 2014 पासून आतापर्यंत एवढे मोठे कांड बऱ्याच मोठ्या नेत्यांनी तिथं करून सुद्धा त्यांना दुर्दैवाने न नेत्यांनी सांगितलं न स्वतः त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे इथं ते त्यांचा विभाग हा जबाबदार आहे हे सरळ सरळ तिथं आपल्याला दिसत आहे, कळत आहे. पण एक तुम्हाला सांगतो, भुसे साहेबांबद्दल बोलायचं झालं तर तो काही चुकीचा मंत्री असं मी म्हणणार नाही. पण काय आहे की शिंदे साहेबांच्या मंत्र्यांना फक्त मंत्रीपद दिलंय, चालवत आहेत सगळं भाजपच. त्यामुळे ह्याच्यामध्ये जे काही फोडलं गेलंय हे 100% ह्याच्यामध्ये भाजपचा कुठेतरी ना कुठेतरी रोल असावा. त्यामुळे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हा त्यांचा विषय असला तरी मला असं वाटतं की याच्यात कोण खरं जबाबदार आहे हे आपल्या सगळ्यांना बघावं लागेल. आणि छत्रपती संभाजीनगर छत्रपती सहभाग आहे का? हा आता जे पेपर फुटले त्याच्यामध्ये भाजपचा सहभाग आहे असं तुम्हाला छत्रपती संभाजीनगरमध्ये एक कुठला तरी युवा आहे, त्याचं ट्विट मी काही दिवसांपूर्वी केलं होतं. 2018 मध्ये टीईटीचा पेपर जेव्हा फुटला होता त्याच्यामध्ये तो सहभागी होता आणि भाजपचे अनेक मोठे नेते क्रिस्टल क्लिअरली त्याचे लाड करताना आपण सगळेजण बघू शकतो. त्यामुळे हा जो काही कार्यकर्ता आहे जो पूर्वी टीईटीच्या परीक्षेच्या पेपरफुटीमध्ये इन्व्हॉल्व्ह होता आणि काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये एका मुलाला 21 लाखाचा गंडा त्यांनी घातलेला आहे. जसा टीईटीचा पेपर हा फुटला तसा त्या माणसाने सोशल मीडिया अकाउंट त्याचे सगळे प्रायव्हेट करून टाकलेत, नाही तर बंद करून टाकलेत. त्यामुळे त्या व्यक्तीचे लाड न पुरवता त्याच्यावर टार्गेट करून खरंच काय आहे ते आपल्याला बघावं लागेल. आणि ह्याच्यात खोलात गेलात तर भाजपचेच काही लोक पुढे येतील या सगळ्या प्रकरणामध्ये, चोराचोरीमध्ये, असं आपल्याला बघायला मिळेल. तुम्ही आता जे उल्लेख केला ओघाओघाने क्रिस्टल क्लिअर लाड वगैरे तर ऑब्व्हियसली तेच नंतर जरांगेंसोबत चर्चा करताना दिसतात. नंतर पुन्हा तेच पेपर फुटी तुम्ही आता आरोप केले. मग तुम्हाला नेमकं सूचित काय करायचं? भाजप या सगळ्या गोष्टींच्या मागे हे आम्हाला सूचित करायचं. ते पुणे महापालिकेचा एक पेपर फुटला असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, त्याचं काही फॉलोअप घेणार आहे? आता तुमच्याशी बोलल्यानंतर आणि तुमचे प्रश्न थांबल्यानंतर मी पुणे महानगरपालिकेकडे जाईल. पुणे महानगरपालिकेमध्ये आत्ता जाऊन तिथे असणारे आयुक्त साहेबांना मी भेटणार आहे. कालपासून काही विद्यार्थी रस्त्यावर बसून तिथं आंदोलन करत आहे, कारण का पुणे महानगरपालिकेचा पेपर हा फुटला आणि पेपर जो कुठे प्रश्नपत्रिका आहे त्याचा फोटो हा आता आपल्या समाज बांधवांसमोर सुद्धा त्या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी इथं विनंती केली आणि आंदोलन करत असतील विद्यार्थी तर त्यांची बाजू मांडण्यासाठी आता लगेचच्या लगेच आम्ही आयुक्तांना भेटणार आहोत आणि आयुक्तांना विचारणार आहोत हे काय घडलंय. आणि हे जर पुरावे बाहेर आले असतील, पेपर खरंच फोटो त्याचा बाहेर आला असेल तर मग तुम्हाला परत परीक्षा घेणार का काय घेणार ही त्यांची भूमिका हे समजून घेण्यासाठी आत्ता थोड्या वेळातच आम्ही आयुक्तालयामध्ये चाललो आहोत. सुप्रियाताईंचा आज वाढदिवस आहे, मंत्रिपदाचा शुभेच्छा. कशाच्या सुप्रियाताईंचा वाढदिवस आहे आज, 4 वेळा खासदार झाले आहेत, मंत्रिपदासाठी शुभेच्छा देणार. तुम्हाला एक सांगतो, 2029 पर्यंत आणि 29च्या कदाचित काही वर्ष नाही तर महिने आधी जर हे काय म्हणतात
पेपर परीक्षेवरच आहे मी. इलेक्शन जर आधी घेतलं गेलं तर तोपर्यंत भाजपची सत्ता तिथं राहणार आहे आणि भाजपची सत्ता दिल्लीत आणि देशात असताना महाराष्ट्रातल्या एखाद्या मराठी नेत्याला जर देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली भाजपची सत्ता आहे तोपर्यंतच, कारण 29 नंतर भाजपची सत्ता काही येणार नाही. तोपर्यंत आज जो कुणी मराठी भाजपचा एखादा नेता असेल, जर त्यांना ते पद मिळालं त्यांचं अभिनंदन आम्ही करू. पण मग 29 नंतर नाहीतर जी कुठली आता इलेक्शन होईल त्याच्यानंतर भाजपची सत्ता येत नाही आणि त्याच्यानंतर म्हणजे आज तर वाढदिवसानिमित्त सुप्रियाताईंचं मी अभिनंदन करतो आणि जेव्हा काँग्रेस आणि आमच्या विचाराची सत्ता या देशामध्ये येईल तेव्हा नक्कीच त्यांना मंत्रिपद ते सुद्धा महत्वाचं मिळू शकतं. मराठी माणूस जर उच्च पदावरती बसत असेल तर मराठी म्हणून आम्ही त्याला पाठिंबा देऊ, मग तुम्ही देणार नाही का मराठी म्हणून पाठिंबा? तेच तुम्हाला सांगतोय की आज भाजपची सत्ता या देशामध्ये एनडीएची सत्ता आहे. एनडीएची सत्ता असताना जर पंतप्रधान या देशाचा कुणी होऊ शकतं तर फक्त भाजपचाच एखादा नेता होऊ शकतं. जोपर्यंत भाजपची सत्ता आहे तोपर्यंत भाजपचाच एखादा नेता जर पंतप्रधान होणार असेल आणि याच्यात जर भाजपने निर्णय घेतला की आता आपल्याला बदल करायचा आहे आणि महाराष्ट्रातला एका प्रमुख नेत्याला म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना जोपर्यंत भाजपची सत्ता आहे जर ठरवलं भाजपने की त्यांना पंतप्रधान करायचं तर नक्कीच आम्ही त्यांचं तिथं अभिनंदन करू. पण कुठपर्यंत हे सगळं होऊ शकतं 29 पर्यंत. त्यामुळे भाजपला मराठी माणूस पर्यंत म्हणून विनंती करतो, जर भाजपला मराठी माणसाला संधी द्यायची असेल तर तुम्हाला 29 पर्यंतच संधी आहे आणि 29 नंतर तुमची सत्ता या देशामध्ये येणार नाही. मराठी माणसांना मंत्रिमंडळात काम करायची संधी भेटली हा त्याच मराठी माणसांना मंत्रिमंडळात काम करायची संधी भेटली तर मराठी माणूस म्हणून आत्ता? उच्च पदावरती आत्ता ना? तसं काय होऊ शकतं का? नाही तसं पण कदाचित होऊ शकतं असं म्हणतात की कसं असतं की जे पंतप्रधान आहेत त्याच्यानंतर महत्वाचं पद हे होम डिपार्टमेंटचं असतं आणि फायनान्सचं असतं. आता याच्यात कुठली एखादी संधी मराठी माणसाला आज सुद्धा मिळाली तर चांगली गोष्ट आहे. फक्त विनंती आम्ही एवढीच करणार आहे की आता जर संधी दिली जात असेल तर गुजरातवरची जी कृपा या देशातल्या नेत्यांची आहे ती जरा हटून